नमस्कार मंडळी, स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर मंडळी, कशी आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार आणि सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर हा व्हिडिओ ना माझ्या नागपंचमीचा आहे, जे की मी शूट करून ठेवलेला होता पण एडिटच केलेला नव्हता। सो चला आता मी एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि इकडे आमची मस्त अशी नागपंचमीची पूजा सुरू होती आणि मी मस्त अशी छान साडीसुद्धा घातलेली होती। सो चला तर आता इथे आमची पूजा वगैरे सुरू आहे आणि डुगुलांना छान आरती वगैरे करायला लावलेलं होतं त्याच्या बाबासोबत। मुलांच्या समोर ना आपण आपले जे रिच्युअल्स जसे सांगत असतो की हे अशी पूजा करायला पाहिजे, तशी पूजा करायला पाहिजे, आपण जसे आपले रिच्युअल्स सेलिब्रेट करतो ना तसंच ते मुलांच्या मनामध्ये राहते की समोर जाऊन पण आपल्याला हे पूजापाठ वगैरे करायला पाहिजे। नाहीतर आजकाल तर माहिती आहे तुम्हाला की म्हणजे पूजापाठकडे वगैरे कोणी लक्ष देतच नाही आणि जर आपण त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी करू ना तर ते सुद्धा समोर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करणारच, हे नक्कीच आहे। तर इथे डुग्गूचे बाबा, डुग्गू आणि आम्ही तिघेही जणांनी मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलेली होती आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये। आणि गेल्या वर्षीची गोष्ट सांगते तुम्हाला, गेल्या वर्षी तर कार्तिकला सुट्टीच नव्हती, गेल्या वर्षी तर मीच पूजा करून घेतलेली होती, फक्त आम्ही मंदिरामध्ये गेलेलो होतो आणि मग नंतर रिटर्न आलो होतो। पण आज फुल डे छान म्हणजे मस्त असा होता की आज कार्तिकला सुट्टी आहे, मस्त घरची पूजा वगैरे करणार, म्हणजे सगळेजण सोबत असतात ना तेव्हा खूप भारी वाटते आणि जे की आपले सण वगैरे सेलिब्रेट करायला पण खूप छान वाटतो नाही का। आणि त्यानंतर ना आज खूप जास्त असा पाऊससुद्धा सुरू होता। गेल्या वर्षी तर अजिबात पाऊस वगैरे नव्हता, इतकं कोरडं कोरडं होतं सगळं आणि खूप अशी ऊन वगैरे निघालेली होती आणि यावर्षी सारखं पाऊस पडत होता। तर म्हणजे आजच्या दिवशीसुद्धा खूप असा पाऊस पडत होता। तर मग आम्ही थोडा वेळ थांबलेलो होतो आणि त्यानंतर ना मग आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये जायला, पाऊस थांबण्याचीच वाट बघत होतो। आणि कार्तिकची ड्रॉइंग इतकी छान आहे ना, खूप मस्त, त्यांनी मस्त असे नाग वगैरे काढलेले होते, तुम्ही बघितलं असेलच। तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। आणि परत मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगते, इथे डुगुलांना मी मस्त असं छानसा कुर्ता घालून दिलेला होता, पण त्याला ना हाच ड्रेस घालायचा होता, हा जे की त्याला मी स्विमिंगसाठी घेऊन दिलेला होता, जे की आपण कधी म्हटलं वॉटर पार्कला वगैरे जायचं तर हा घालायला त्याला बरं पडते म्हणून। तर त्याला माहिती नाही हा कुठून दिसला तर, आणि मग म्हणत होता की नाही मला हाच घालायचं। सो म्हणून मी ना त्याला हा ड्रेस घालून दिलेला होता। नाही कुर्त्यावरती ना डुगू खूप छान दिसत होता, पण जाऊ द्या, त्यांनी हा ड्रेस त्याच्या मनाने घातलेला होता। आता त्याला सगळ्या त्याच्या आवडीनिवडी समजायला लागलेल्या आहेत, काय खायचं काय प्यायचं सगळं त्याला समजतं। आणि कधी कधी तर तो स्वतःहूनच म्हणतो, मम्मा मला प्लीज ना मॅगी बनवून दे। अरे बापरे, इतकं छान वाटते। तर इथे आमची पूजा सुरू होती आणि डुगू इथे त्याच्या बाबाला विचारत होता, हे काय ते काय ते काय असं। त्याचं म्हणजे गेल्या वर्षी तर त्याला इतकं काही समजत नव्हतं, आता त्याला सगळ्या काही गोष्टी समजायला लागलेल्या आहेत। आणि आता यावेळेस जेव्हा गणपती बाप्पा पण आणून ना तर त्यावेळेस तो किती छान असा इंटरेस्ट देऊन सगळ्या गोष्टी म्हणजे परफेक्टली करण्याचा प्रयत्न करणार, त्याची तर मी खूप जास्त वाट बघत आहे। त्यानंतर इकडे आमची पूजा वगैरे झाली होती, नारळ वगैरे फोडून घेतलेलं होतं आणि इथे ना डुग्गू बघा काय करत आहे, तर त्यामधलं ना कळसमधला पाणी तो काढण्याचा प्रयत्न करत होता आणि पिण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही ते जमलंच नाही। आणि आता जेव्हापासून डुग्गूला समजायला लागल्यात प्रत्येक गोष्टी, तर त्यामुळे तो खूप छान एन्जॉय करत असतो प्रत्येक गोष्टीचं। आणि हे आपले सणासुदीचे दिवस पण लहान मुलांना समजणंसुद्धा गरजेचे आहे, जेणेकरून ते समोर जाऊनसुद्धा ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करणार। आणि ना मंडळी, आमच्या नारळाला ना कोंब आलेलं होतं, तर हे कोंब येणं चांगलं असते की नसते तर हे कमेंटमधून नक्कीच आम्हाला कळवा। आणि त्यानंतर इथे आमच्या डुग्गूची तर मस्त अशी मज्जा सुरू होती, प्रत्येक गोष्ट छान प्रकारे तो ऑब्झर्वेशन करत होता। आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी, पण इथे मध्येच ना पावसाचे आगमन झाले होते, पावसाचंही काही ना समजतच नव्हतं, सारखं यायचं थांबायचं असं सुरू होतं। प्रकारे आमची मस्त अशी नागपूजा सुद्धा झाली आणि आता डुग्गू आणि डुग्गूचे बाबा ना प्रसाद वाटायला गेलेले आहेत कॉलनीमध्ये आणि आता मी करत आहे स्वयंपाकाची तयारी। सो असा होता मंडळी आजचा व्हिडिओ, कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा। आणि आज तुमच्याकडे कशाची भाजी बनवतात ते सुद्धा नक्की सांगा, आमच्याकडे तर वडीची भाजी बनवतात। तर चला आता इथेच मी माझा व्हिडिओचा एंड करते आणि आता पटपट स्वयंपाक करते, कारण सगळ्यांना खूप जास्त अशी भूक लागलेली आहे। आणि आज मी मस्त अशी ना छान ही साडी वेअर केलेली होती, तसंही ना मी सणावाराच्या दिवशी साडी वेअर करते आणि खूप छान वाटतं असं सणावाराच्या दिवशी साडी वगैरे घातलेलं आणि छान पूजा वगैरे केलं तर खूप मस्त असं प्रसन्न फील होतो। म्हणजे असं वाटते की घरात म्हणजे ते एक
सण वस्तू आणि सणाच्या दिवशी छान आपण साडी वगैरे घालतो ना, तर ते खूप छानही वाटतं. म्हणजे एखाद्या वेळेस घातलेली साडी ना तर मस्त वाटते नाही का. तर चला आता पटापट मी स्वयंपाक करते, कारण भूक तर खूप लागलेली आहे. आणि परत आज मी तांदळाची खीर बनवणार होती, बट तांदळाची खिरीच्या ऐवजी ना मी आता शेवयाचीच खीर बनवत आहे. सो चलो बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.